मित्रांनो, अबोली या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत काका प्रतापरावची माफी मागतो तेव्हा भावना म्हणते, साहेब तुम्ही काय यांचं ऐकत बसलात, तुम्ही माने साहेबांना फोन करा। तेव्हा प्रतापराव लगेच माने साहेबांना फोन करून बोलतो। तेव्हा काका प्रतापरावच्या पाया पडत त्याची माफी मागतो। तेव्हा प्रतापराव बोलतो, आम्ही कंप्लेंट मागे घेऊ पण एका अटीवर। तर काका बोलतो, हो, मला तुमच्या सर्व काही अटी मान्य आहेत। तेव्हा प्रतापराव काकाला सांगतो, त्या अंकुश शिंदेने आमचे पाय धुवून आमची माफी मागायची, तरच आम्ही कंप्लेंट मागं घेऊ। तेव्हा काकाची तळपायाची आग मस्तकाला जाते। तेव्हा काका प्रतापरावला बोलतो, तुम्हाला काय करायचं ते करा, पण मी माझ्या अंकुशला कोणासमोरही झुकू देणार नाही। तेव्हा काका अंकुशला बोलतो, अंकुश आज काहीही झालं तर होऊ दे परंतु तू कोणासमोरही झुकायचं नाही। तेव्हा सगळे काकाकडे बघतच राहतात। तर प्रतापराव बोलतो, अंकुश आता तूच ठरव तुला काय करायचं ते। तेव्हा काकाही अंकुशला ओरडून सांगतो, अंकुश तू यांचं काहीही ऐकू नको। तेव्हा अंकुश नीताला घरातून एक परात आणायला सांगतो। तेव्हा रमा अंकुशला थांबवण्याचा प्रयत्न करते, अंकुश मात्र काहीही ऐकत नाही। तर तो शरदला घरातून खुर्ची आणायला सांगतो। तर इकडे भावना अबोलीचा हात घट्ट पकडून ठेवते। तर नीता अंकुशला परात आणून देते। तर सर्वजण अंकुशला थांबवण्याचा खूप प्रयत्न करतात, अंकुश मात्र कोणाचं काही ऐकत नाही। तर तो प्रतापरावला खुर्चीवर बसायला सांगून विलाजाने त्याचे पाय धुवू लागतो। तेव्हा सर्वांना खूपच वाईट वाटतं। तर प्रतापराव व भावना खूपच खुश होतात। तेव्हा प्रतापराव अंकुशला बोलतो, हे चित्र तुझ्या डोक्यात चांगलं उतरून ठेवायचं, म्हणजे तू तुझी लायकी आमच्यासमोर कधीच विसरणार नाही। व सांगतो, तुझ्या काकाला मी माफ केलं आणि सांगतो यानंतर आमच्या नादाला लागताना 100 वेळा विचार करायचा। त्यानंतर भावना व प्रतापराव तेथून निघून जातात। तर अंकुश तिथेच बसतो। तेव्हा रमा अंकुशला उठवू लागते। तर काका अंकुशची माफी मागत बोलतो, अंकुश मी त्यांच्यावर विश्वास ठेवून फसलो, मी अबोलीमुळे तिकडे गेलो होतो। तर अंकुश तेथून घरात निघून जातो व घराचा दरवाजा बंद करतो। तेव्हा सर्वजण त्याला दरवाजा उघड म्हणून आवाज देऊ लागतात। तेव्हा रमा अबोलीवर खूपच चिडून बोलते, तू माझ्या मुलाच्या वाईटावर टपलेली आहे, तू आम्हाला सर्वांना खूपच त्रास देते, त्यामुळे तू आता इथून निघून जा। तर इकडे अंकुश एक नवीनच रूप धारण करून घराच्या बाहेर येतो व घागर खांद्यावर ठेवून अबोलीभोवती फिरू लागतो। तेव्हा नीता व शरद खूपच खुश होतात। तर रमा व आजी अंकुशला थांबवण्याचा प्रयत्न करतात, अंकुश मात्र कोणाचं काही ऐकत नाही, तो अबोलीसमोर घागर फोडतो। तेव्हा आजीला व रमाला खूपच वाईट वाटतं। तेव्हा अंकुश अबोलीचा हात पकडून तिला चाळीच्या बाहेर आणतो व बोलतो, अबोली आजपासून तू माझ्यासाठी मेली, त्यामुळे तू यानंतर आमच्या चाळीत पायही ठेवायचा नाही। तेव्हा आजी अंकुशला म्हणते, अंकुश पुन्हा विचार कर, असं काही करू नकोस। अंकुश सर्वांना सांगतो, यानंतर अबोलीला जो कोणी मदत करल ना, तोही माझा शत्रूच असेल। तर सर्वांना खूपच वाईट वाटतं। तर अंकुश चिडून तेथून निघून जातो। तर बाकी सर्वजणही तिथून निघून जातात। नीता मात्र तिथेच उभा राहून खूपच हसते व चाळीचं गेट बंद करते। तर पुढील भागात रमा अंकुशला म्हणते, अंकुश घराच्या इज्जतीसाठी तू अबोलीला घरी घेऊन ये। तेव्हा अंकुश अबोलीला घरी आणण्यासाठी स्पष्टपणे नकार देतो। तर इकडे भावना अबोलीला बोलते, तुला तर खूप राग येतो अंकुशला काही बोलल्यावर, परंतु आता तर त्यानेच तुला घराच्या बाहेर काढून दिलं। तर दुसरीकडे नीता मंगळसूत्र घालत बोलते, अजून तर वनवा पेटायचा बाकी आहे। तर इकडे पोलीस स्टेशनमध्ये अंकुशसाठी केक आणतात। तर अंकुश तो केक फेकून देतो। तर मित्रांनो, पुढील भागांच्या अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा।